राजकारणात कधी तह तर कधी सलगी करावी लागते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। तर लोकसभेतील अपयशानंतर अजित पवारांशी केलेल्या युतीचा फटका बसल्याची टीका भाजपवर होत होती। यावर देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना स्पष्टीकरण दिले। फडणवीसांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी मात्र पलटवार केलाय। तडजोड करणं घातक असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। आपण देखील अनेक गोष्टी केल्या आहेत। वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं, वेगवेगळे मित्र सोबत जोडले। काहींना आवडलं असेल, काहींना आवडलं नसेल, पण लक्षात ठेवा, या ठिकाणी केवळ सत्ता मिळवणं एवढा आपला उद्देश नव्हता। या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आमच्या सामान्य कार्यकर्त्यावर अत्याचार होत होता, या महाराष्ट्रामध्ये सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेवर कोविडच्या काळामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत असताना अत्याचार होत होता, त्यावेळी आपण हे परिवर्तन घडवलं। आणि परिवर्तन घडवताना बाळासाहेब ठाकरे सद्य हिंदू हृदय सम्राट यांच्या विचारांवर चालणारे, खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचं प्रतिनिधित्व करणारे एकनाथराव शिंदेजी यांना आपण सोबत घेतलं। नंतरच्या काळामध्ये अजितदादांना देखील आपण सोबत घेतलं। हे खरं आहे, त्या राष्ट्रवादी सोबत आपण खूप संघर्ष केला। त्यामुळे अनेकांना असं वाटलं ज्यांच्याशी संघर्ष झाला आता त्यांच्याशी सलगी कशी करायची। पण ध्येय ज्यावेळी स्पष्ट असतं त्यावेळी त्या ध्येयाकडे जाताना कधी 2 पावलं पुढे टाकावे लागतात, कधी 2 पावलं मागे टाकावे लागतात, कधी तह करावा लागतो, कधी सलगी करावी लागते आणि कधी सलगी करावी लागते। राष्ट्रवादी संदर्भात अजितदादांच्या संदर्भात स्टेटमेंट, लाईफ लीडरशिप इज नॉट अबाउट कॉम्प्रोमाइज। हेच तर चुकलं आहे त्यांचं। कुठल्याही नेत्याला जर कॉम्प्रोमाइज करून आयुष्यात जगावं लागत असेल तर हे देशासाठी आणि त्या संघटनेसाठी घातक आहे, पहिला मुद्दा। आणि माझ्या देवेंद्रजी जरी आणि मी विरोधीत असलो तरी माझ्या मनात देवेंद्रजींबद्दल नेहमीच आदर आणि मान सन्मान होता। पण मला वेदना झाल्या जेव्हा त्यांच्यासारखा ज्यांनी 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत, त्यांनी जी मारामारीची भाषा काल केली, ही माझ्यासारख्या एका महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला प्रचंड, आणि मी लोकप्रतिनिधी पण आहे आणि मी राज्यातली नागरिक आहे, या देशाची नागरिक आहे, त्याच्यात एवढ्या मोठ्या नेत्यांनी मारामारी हाणामारीची भाषणं करायची हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणाऱ्या। मला देवेंद्रजी तुमच्याकडून ही अपेक्षा नाही।